राज्यात सध्या बिबट्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. नागपुरात देखील आज जर आपण पाहिलं तर बिबट्याने 5 जणांना जे आहे ते जखमी केलं. त्यानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे की बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांना जंगलातच राहू देण्यासाठी शेळ्या सोडल्या जाणार. आपल्यासोबत आमदार रवी राणा आहेत. भाऊ, बिबट्याचा विषय सध्या सुरू आहे. तुम्ही या संदर्भात सभागृहात बोलणार आहेत, काय सांगणार? असं आहे की बिबट्या संदर्भात आपण जर पाहिलं, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, सभागृहामध्ये असो, मोठ्या प्रमाणात रोज बातम्या असतात. कोणी बिबट्या शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे, कुठल्या कॉलनीमध्ये केला आहे, गार्डनमध्ये केला आहे, कुठल्या गावामध्ये केला आहे आणि मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढल्यामुळं आज तुम्ही जर पाहिलं तर बिबट्यासारखे प्राणी त्याच खतरनाक जातीचे आज विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे जे आहे, वेगवेगळ्या जातीचे कुत्रे जे आहे ते खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी आपण घरामध्ये पाळताना पाहतो. रॉड रेवलसारखा कुत्रा डॉगसुद्धा लोक पाळतात, त्याला पाळता येत नाही पण त्याला पोसतात घरी. तर मला असं वाटतं की पाळीव प्राण्यामध्ये बिबट्यालासुद्धा समावेश केलं पाहिजे. जर बिबट्या पाळीव प्राण्यामध्ये जर समावेश केलं तर बिबट्यावर नसबंदी करायची पाळी येणार नाही. लहानपणापासून जर बिबट्याचं पालनपोषण जसं वनतारामध्ये अंबानी परिवारांनी गुजरातमध्ये वनतारा डेव्हलप करून त्या ठिकाणी प्राण्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं बिबट्यासारखा प्राणी याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जर त्या ठिकाणी वनतारामध्ये त्याची सारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर तयार केलं तर या वन्य प्राण्याला तिथे सुरक्षित ठेवता येईल. आणि काही पाहतो आपण वेगवेगळ्या विदेशामध्ये सुद्धा, वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा घरी लोक वाघ पाळतात, सिंह पाळतात, पण त्या दर्जाचे प्राणी न पाळतात. जर बिबट्यासारखा प्राणी जर मनुष्य एरियामध्ये वावरत आहे, मनुष्याच्या एरियाच्या संपर्कामध्ये आहे, वारंवार तो वस्तीमध्ये येत आहे, तर त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जर लहानपणापासून जर पाळलं तर मला असं वाटते बिबट्या चांगल्या प्रकारे टिकेल. नसबंदी करायची गरज पडणार नाही आणि त्याला माणसाळला जर झाला तर अशा प्रकारच्या घटना नेहमी होणार नाही. याच्यावर किती जरी चर्चा केली, किती पर्याय काढतो म्हटलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटते कुठला पर्याय दिसत नाही आहे. एकच पर्याय आहे, त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जो व्यक्ती सक्षम आहे, ज्याला पाळण्याची त्याला इच्छा आहे, ज्याला वनतारासारखी संग्रहालय जिल्ह्यामध्ये तयार करून घ्यायचे आहे आणि प्राण्याची सुरक्षित ठेवायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे. सरकारने त्याला साथ दिली पाहिजे, सरकारने त्याला मदत केली पाहिजे. आणि सगळ्यात आधी जर परमिशन दिली तर रवी राणा बिबट्या पोसायला तयार आहे. 1 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यावर खर्च करणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईकांनी सांगितलं आहे. शेळ्या जंगलामध्ये सोडणार तर प्रयोग शक्य होईल? पुण्यामध्ये केला असं जंगलामध्ये आम्ही फिरतो, मेलघाटसारख्या जंगलामध्ये फिरतो. आज वडाळी जंगल माझ्या लागून आहे, त्यानंतर तुम्ही पाहिलं पोऱ्याचं जंगल मला अमरावतीला लागून आहे. त्या ठिकाणी एक पट्टेदार वाघ त्या एरियामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा बिबट्या तो जंगल सोडून शहराकडे येते. तर ज्या जंगलामध्ये पट्टेधारी वाघ आहे त्या जंगलामध्ये बिबट्या वाघाच्या भीतीने शहराकडे जातो. जर शेळ्या जरी तुम्ही जंगलामध्ये सोडल्या आणि त्या जंगलामध्ये जर वाघ आहे पट्टेधारी, तो शेळ्या च्या मध्ये न राहता तो शहराकडे धाव घेईल. कारण की बिबट्या हा पट्टेधारी वाघाला भीतो आणि शहराला लागून असलेले जेवढे जंगल आहे त्या ठिकाणी कमी एरियाचे जंगल असतात आणि त्या ठिकाणी वाघाचं जर एखादा तिथे जर ठिकाणा असला तर बिबट्या त्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून मला वाटते शेळी हा पर्याय नाही आहे, त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि सक्षम लोकांना पोसण्यासाठी बिबट्याची परमिशन द्या. त्या ठिकाणी वन्यतारासारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी एक सुरक्षित चांगलं गार्डन तयार करा आणि त्या ठिकाणी प्राण्यांना चांगली सुविधा द्या. भाऊ, सरकार तुमच्या वाटते का मागणी मंजूर होईल किंवा अशा पद्धतीनं परवानगी देईल? नाही, असं आहे, मागणी किंवा कुठल्या गोष्टीवर पुढे येऊन आपलं मत ठेवणे जे खऱ्या अर्थानं आज बिबट्यावर जो चर्चा होते, बिबट्यावर जे नेहमी आता सरकारसुद्धा चिंतामध्ये आहे, त्या चिंतेवर हा जर मार्ग काढला तर ही चिंता मिटू शकते. जर किती शेळ्या आणल्या आणि किती सोडल्या आणि किती जरी याच्यावर उपाय केला, बिबट्या हा 25-30 फुटा उंच वर उडी टाकून तो आतमध्ये येतो. आज जेवढ्या शेळेवाले जंगलामध्ये चराईला जातात, गाईवाले चराईला जातात, त्या गाई शेळ्यासुद्धा तो आपल्या तोंडामध्ये उठून 25 फुटावरून तो उडी टाकून बाहेर पडतो, अंदर येतो.
तर याच्यासाठी काही हा पर्याय नाही आहे. पर्याय एकच आहे की तुम्ही पाहिलं की किती जरी जनावरं आज बाबा आमटेंच्या जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं आपल्या गडचिरोली परिसरामध्ये त्यांनी स्वतः तिथे बिबट्यांसोबत राहतात, त्याला पालनपोषण करतात, त्याच्यासोबत परिवारासारखं त्याला मिसळलेलं आहे. असं जर त्याला चांगल्या प्रकारे जर हे दिलं, वागणूक दिली, चांगल्या प्रकारे जर त्याला त्या प्राण्याला जर प्रेम दिलं तर मला वाटतं तो माणसाळून जाईल आणि माणसाला तिथे पोचण्यासाठी एक खतरनाक कुत्रा पोचल्यापेक्षा एक चांगला बिबट्या पोचणं चांगलं आहे. नक्कीच. तर हे आमदार रवी राणा होते. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत, नागरिकांच्या वस्तीमध्ये बिबट्या शिरतून, त्यामुळं सरकार पुढे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि त्यानुसार जर आत्ता पाहिलं तर रवी राणांनी सांगितलेलं आहे की बिबट्या पोचण्याची जी आहे ती परवानगी दिली पाहिजे, असं रवी राणांनी म्हटलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.